सूर्योदय न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी वाहतूक पोलीस विभागातील महिला पोलीस शिपाई आणि ट्रॅफिक वार्डन यांनी रिक्षा चालकाकडून 400 रुपयांच्या लाचेची मागणी करून लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत दोघांना रंगेहात पकडले। या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिला पोलीस अंमलदार वर्षा विठ्ठल कांबळे वय 35 आणि ट्रॅफिक वार्डन कृष्णा मच्छिंद्र गव्हाणे वय 28 अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हा रिक्षा चालक असून तो पिंपरी मोरवाडी केएसबी चौक परिसरात प्रवासी वाहतूक करतो। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता आरोपींनी 400 रुपयांच्या लाचेची मागणी स्पष्ट झाली आहे। त्यानुसार शनिवारी केएसबी चौकात सापळा रचण्यात आला। यावेळी ट्रॅफिक वार्डन गव्हाणे यांनी तक्रारदाराकडून 400 रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले। त्यानंतर महिला पोलीस शिपाई कांबळे हिलाही ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी केले। नागरिकांनी लाच मागणी झाल्यास तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। दिनांक 17 नोव्हेंबर रोजी जादा प्रवासी वाहतूक केल्याच्या कारणावरून महिला पोलीस अंमलदार वर्षा कांबळे आणि ट्रॅफिक वार्डन कृष्णा गव्हाणे यांनी तक्रारदार रिक्षा चालकाकडून 300 रुपये घेतले। त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी पुन्हा रिक्षा अडवून दरमहा हप्ता म्हणून 500 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने केली।